श्रोतेहो नमस्कार. आजच्या भेटीगाठी कार्यक्रमामध्ये एक वेगळेच पाहुणे तुमच्या भेटीला आम्ही आणलेत. वेगळे या अर्थाने की त्यांची जी सगळी जीवनशैली आहे आणि कारकीर्द आहे, तो विषय आहे ज्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत, तो तसा जनसामान्यांपासून दूर असलेला विषय आहे. ट्रेकिंग गुरु वसंत लिमये यांचं आकाशवाणीच्या हजारो श्रोत्यांतर्फे मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. वसंत लिमये हे खूप मोठं नाव आहे ट्रेकिंगमधलं आणि प्रदीर्घ असा अनुभव त्यांचा आहे. या संदर्भामध्ये आपण हळूहळू त्यांच्याकडून जाणून घेऊया की अलीकडेच त्यांना ॲडव्हेंचर्स टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेतर्फे त्यांच्या सगळ्या या कामाबद्दल एक सन्मान म्हणून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. मध्य प्रदेशमध्ये नुकताच त्यांना तो व्यंकय्या नायडू साहेब आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन पहिल्यांदा. धन्यवाद. सुरुवातीला सांगा की तुम्ही रुईयामध्ये होता मुंबईमध्ये आणि सुरुवात तुमची तिथून झाली ट्रेकिंगची. नंतर तुम्ही IIT मध्ये माउंटेनिंग क्लब वगैरे स्थापन केला आणि ते सगळे अनुभव. तर सुरुवात आणि IIT ठाण्याचा आहे मूळचा. रुईयाला कॉलेजला गेलो. फर्स्ट इयरलाच असताना पावसाळ्यात पहिल्या काही 3-4 महिन्यामध्ये एक त्या सगळ्या जीवन पहिल्यांदाच अनुभवायला मिळत होतं. कॉलेज जीवन त्याच्यात एक वेगळी जमात दिसायची. घाणेरडे कपडे एका अर्थानं, चित्रविचित्र टोप्या, पायात हंटर शूज, आणि हे जरा थोडेसे वेगळेच दिसायचे, वागायचे आणि ते स्वतःच्याच धुंदीत असायचे. मी सहज कुठेतरी चौकशी करताना विचारले, ही कोण आहेत मंडळी? आणि ते हायकर्स आहेत. तर तेव्हा हायकिंग, डोंगर वगैरे याचे पहिल्यांदा कानावर तरी पडलं. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कधीतरी रुईया हायकिंग क्लबची नोटीस लागली होती की चांदण्या रात्री पेप किल्ला अशी हाईक. तर जाऊन तर बघू काय असं म्हणून मी पहिल्या हाईकला त्यांच्याबरोबर गेलो. तर माथेरानच्या जवळ असलेला हा किल्ला. अर्थात रात्री आम्ही शेवटच्या लोकलनी गेलो नेरळच्या जवळ. तिथून चालायला सुरुवात झाली. पेप हा सुंदर किल्ला आहे आणि ते रात्रीच सगळं पौर्णिमेच्या रात्री चढणं होतं, त्यामुळे ते धमाल होती. गारवा असल्याकारणाने फारसं थकवाही जाणवलेलं नव्हतं. पहिल्यांदाच तरुण मंडळींबरोबर जाणं, पोरींचे डबे खाणं वगैरे या सकट आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला. रोमॅन्टिक आणि थ्रिलिंग. येस. उतरायला लागलो 9-1 वाजता आणि मी पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यात पुढच्या ग्रुपमध्ये होतो. खाली उतरून येऊन नेरळपर्यंत चालत येत असताना ऊन डोक्यावर यायला लागलं होतं आणि हळूहळू मी मागे पडत शेवटच्या ग्रुपमध्ये आलो. सॅक नावाचा प्रकार पहिल्यांदाच आयुष्यात कॅरी करत होतो. कुणाकडून तरी भाडोत्री घेतलेलं. असे पट्टे काचायला लागले होते, पाय दुखायला लागले होते, ब्लिस्टर आला होता. या सगळ्या प्रकारात पहिला विचार आणि महत्वाचा विचार डोक्याचा, का ही तंगडतोड करत गाढवपणा करायचा. आणि कुठेतरी ठरवून टाकलं की पुन्हा या वाटेला फिरकायचं नाही. असं मी पहिल्या हाईकनंतर परत आलो. पण समोर 2 आठवड्यानंतर पुन्हा हाईकची नोटीस लागली आणि माझ्या नकळत मी सॅक भरायला लागलो होतो. क्या बात आहे. वा. त्या डोंगरी किड्यानं कडकडून चावा घेतला होता, पण ते लागली, ती चटक लागली असं म्हणूया. पण त्यात काहीतरी गवसायला लागलं, काहीतरी सापडायला लागलं आणि अशी ती सुरुवात होती. IITचा अनुभव नंतरचा. 1-2 वर्षांनी मी IITत दाखल झालो. नशीब असं होतं की रुईया कॉलेजमधल्याच काही मंडळींनी आदल्याच वर्षी माउंटेनियरिंग क्लब सुरू केला होता. बर. तर त्यामुळे विकेंडला IITच्या हाईक्सना जायचं. पुढे तो अचरटपणा इतका वाढला की IIT हे 5 डे वीक होता. त्यामुळे IITची हाईक शनिवारी असायची. शनिवारची हाईक आटपायची, परत यायचंच नाही. कुठेतरी कर्जत नेरळला झोपायचं रात्री आणि मग येणाऱ्या रुईया किंवा SISच्या रविवारच्या हाईकला जॉईन व्हायचं. अशा विकेंडला 2 हाईक करून परत यायचं. पण तो एक धमाल आणि मस्तीचा आणि धुंदीचा काळ होता. त्यावेळी हे सगळे दोस्त तुमच्या बरोबर होते? शांकी, टिडी, आण्या, वाटाण्या वगैरे काय नावं ठेवली होती तुम्ही? ते नावं म्हणजे IITत सगळ्या गोष्टींचे शॉर्ट फॉर्म तरी करणे किंवा टोपण नावं देणे. त्या वाटाण्यावरून मला आता आठवलं, पहिल्या 1-2 वर्षांतर कधीतरी पुण्याला त्याच्या घरी गेलो होतो आणि घरी गेल्यानंतर आई समोर आली आणि तोंडातून शब्द फुटेना, कारण विचारायचं कसं की वाटाण्या घरी आहे का? त्याचं खरं नाव माहितच नव्हतं तुम्हाला? नाही, तेव्हा त्या क्षणी अजिबात आठवण. श्रीकृष्ण गोखले. राईट. मग शेवटी वाटाणेश्वर आहेत का असं मी त्यात सभ्य प्रश्न विचारला. म्हणले मला माहिती आहे त्याला वाटाणे म्हणतात, येईल तो एवढ्यात.
क्या बात आहे. पण ती टोपणनाव ते वय IIT शॉर्ट फॉर्म्स आणि ही धमाल पण होती. हे पण उत्साही होते आणि सगळे हो, मोहिमांमध्ये तुमच्या बरोबर. IITतला व्हायकिंग क्लब हा खरोखरच वाखाणण्याजोगा होता, कारण एक तर हॉस्टेलमधली मुलं, सपोर्ट होता इन्स्टिट्यूटचा. वा. म्हणजे IITचं हिमांकन वगैरे असे कार्यक्रम सुरू झाले. वर्षामध्ये सुमारे 400 ते 500 लोक हिमालयातल्या 2 ते 3 आठवड्याच्या ट्रेकला जायला लागली. क्या बात. एक्सपिडिशन्स IITतून ऑर्गनाईज व्हायच्या. बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्सला विशेष अनुदान देऊन मुलांना पाठवण्यात यायचं. तर या सगळ्या गोष्टीला जे मिळणारं प्रोत्साहन होतं ते अप्रतिम होतं IIT सारख्या ठिकाणी. त्याच्यामधून नेमकं काय मिळत होतं, म्हणजे व्यक्तिशः तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना पण? एक सांगायचं झालं तर त्याचा एक सुरुवातीच्या काळातला भाग असा होता की NCC, NSO, NSS वगैरे असलं काय ते करायला लागायचं, सक्तीचं होतं. तर त्यात एक माउंटेनिंगही जोडण्यात आलं होतं. त्यामुळे ते NCC वगैरे नको बाबा, मी आपला माउंटेनिंग NSO करतो, असं एक सोयीचा भाग होता. पण नंतर असं ते फारच किरकोळ कारणं होती ती. डोंगरातल्या भटकंतीत 2-3 गोष्टी जाणवायला लागल्या की त्याच्यात एक वेगळं पराक्रमाचं रूप आहे असं आपण म्हणूया. की तो डोंगर आहे, तो खालून पाहिल्यानंतर थोडीशी भीती दाखवतो. कसे पोचणार, काय होईल, वाटा सापडतील, नाही सापडतील, किती अवघड असेल. तर ते सगळं आव्हान अंगावर घेत त्याला सामोरं जाणं हे कुठेतरी आवडायला लागलं होतं. याला मी एक वेगळ्या प्रकारचा पराक्रम असं म्हणतो. त्यामध्ये काही ग्रुप बरोबर असायचा, एक संघ बरोबर असायचा. त्यांच्याशी निर्माण होणारं नातं, त्या डोंगरात कुठेतरी गुहेमध्ये ओली लाकडं घेऊन मग त्याची चूल करून मग त्याच्यावर स्वयंपाक, अशा ज्या काही रात्री काढलेल्या रंगलेल्या गाण्याच्या मैफिली, विनोद, हे जे काही वातावरणातलं जे संवाद होता किंवा जे जवळ येणं होतं, निसर्गाशी जवळ जाणं म्हणजे. हा, मी कुठेतरी कोपऱ्यात, तुम्ही कुठेतरी डोंगरात खाली दूरवर कुठेतरी मनुष्यवस्ती दिसायची आणि तिथे तुम्ही आहात आणि तुम्ही मजेत आहात. हे एरवी आपण याच्याकडे विचित्रपणे बघतो की कुठं जंगलात आलाय, कुठं डोंगरावर एकटा पडला होता वगैरे वगैरे. तर त्याच्यात आनंद असू शकतो हे गवसलं होतं. क्या बात. आणि तो एक फार महत्वाचं वाक्य गिर्यारोहणाच्या संदर्भातलं आहे. त्यामुळे तू का जाता हा वेगवेगळ्या स्वरूपात काही वेळेला कुचकटपणे विचारला जाणारा प्रश्न. गिर्यारोहकांनी दिलेलं उत्तर फार मस्त होतं. त्यामुळे की शिखरावर पोहोचण्यातला आनंद कदाचित फक्त 5% असतो. क्या बात आहे. पण तो 95% आनंद तिथे पोचण्यात असतो. तो 95% आनंद कुठेतरी गवसला होता. त्यामुळे वारंवार जाणं, म्हणजे शिखर हे महत्वाचं नव्हतं, ते जाणं जर्नी महत्वाची, तो प्रवास महत्वाचा. सही बात. पण रायगड ते सिंहगड अशी एक तुमची मोठी गाजलेली मोहीम त्या काळातली, त्याच्याबद्दल काय? हा, त्या काळात विकेंडला डोंगरावर जायचं असं सुरू झालं होतं. सुट्यांमध्ये IIT त्याला म्हणजे हे 1 दिवसाच्या आउटिंगला हाईक म्हणायचं, 5-7 दिवसाच्या आउटिंग्सना ट्रेक म्हणायचं, असं एक प्रघात होतं. तर 7-1 दिवसाच्या ट्रेकमध्ये सहसा सुटीत व्हायचे आणि मग असं लांबचा पल्ला काहीतरी घ्यायचा की 5-7 गड, मग एका गडावरून दुसऱ्या गडावर, म्हणजे प्रत्येक गडावर मुक्काम करत जायचं असं. तर तो रायगड ते सिंहगड असा ट्रेक होता. आणि मग त्याच्यामध्ये रायगडवरून खाली उतरताना लिंगाणा, मग तिथून राजगड किंवा तोरणा ते राजगड ही रेजूवरची चाल. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये वाटा चुकणं, त्यातल्या कोणाला तरी माहीत करायला मग ते किंवा गावकऱ्यांनी वाटेला लावणं, याच्यात येणाऱ्या आठवणींपैकी गमतीचे भाग असे होते की वाटेत भेटणारे स्थानिक मंडळी, गावकरी, एक अफाट आदरातिथ्य. आणि ही शहरातली मंडळी आली आहेत, दुस्वास नव्हता. मी आज हे मुद्दाम म्हणतोय कारण आज चित्र बदलत चाललंय. भयंकर प्रेमाने वागवायची, चुकल्या वाकलेल्याला घरी आणून जेवायला घालणे. आणि तुम्हाला दिसत असायचं की अगदी 18-20 दारिद्र्य नाही तरी गरीब माणसं आणि एक अचानक 4-5 माणसं घरात जेवायला घालणे, पण प्रेम होतं, जिव्हाळा होता, अफाट होतं. मला या आठवणी ज्या काही सह्याद्रीने दिलेल्या आहेत त्या ऐश्वर्यभर पोहणाऱ्या आठवणी, की ते जे काही प्रेम मिळालेलं आहे डोंगरामध्ये माणसांकडून, ते फार अफाट होतं. राजगडवरती बाबू विकुला म्हणून धनगर होता, त्याची मुलगी पुढे माझी मानलेली बहीण झाली, यशोदा म्हणून. तर हे संबंध बऱ्याच वेळेला फ्लॅट आणि या संस्कृतीत आपल्यासारख्या मंडळींना अनोळखी असतात आणि काही वेळेला आपल्याला ते आश्चर्यकारक वाटतात की असं कसं असू शकतं. पण हे माणसातलं नातं त्या निसर्गाच्या संगतीनं फार अप्रतिमरित्या जवळ आलं किंवा अनुभवायला मिळालं. खरंच आहे. पण ह्या मोहिमाला खर्च यायचा त्यावेळी, म्हणजे कितपत? सह्याद्री त्या मोहिमांना कमी असायचा, म्हणजे फारसा असायचा. काय प्रवास खर्च आणि
IIT आमच्यावर मेहरबान होती. अच्छा. त्यामुळे मेसमधून ब्रेड अंडी बिंडी असं अरे आम्हाला वा. शिधा मिळायचा. त्यामुळे ट्रेक वगैरे किंवा सह्याद्रीला भटकंती ही स्वस्त आणि सोपी होती. पण मला आठवते त्याप्रमाणे हिमालयातल्या मोहिमा या तिकडंच एकतर सुरू राहायचे. महिन्याभराच्या किंवा 20 दिवसाच्या अशा मोहिमा, तो प्रवास. खऱ्या अर्थाने तुम्ही ओळखले जातं ते त्या हिमालयातल्या तुमच्या 12 मोहिमांमुळे, बरोबर? हा. आणि तुम्ही 4 शिखरांना नाव पण दिलीत. आणि 88 साली तुम्ही नेपाळच्या बाजूने कांचनजंगा सर करण्याचा प्रयत्न पण केला. 24 जण तब्बल 95 दिवस तुम्ही कांचनजंगा त्या शिखरावर झेंडा फडकवण्यासाठी सगळं रोमहर्षक चाललं होतं तुमचं. ते सांगा ना जरा, काय अनुभव? ह्या मोहिमांचा ह्याला हिमालयातल्या मोहिमांना अंदाजे खर्च काढायला गेलं तर एक 10-20 दिवसाच्या मोहिमेला सुद्धा 20-25 हजार रुपये लागतात. हो. 86 साली आम्ही गिरिविहार हा मुंबईतला क्लब, त्याच्यातर्फे आम्ही कामेट नावाचं शिखर केलं. 25,000 फुटाच्या थोडंसं वर आहे. 86 साली ते शिखर यशस्वीरित्या झाल्यानंतर आम्ही बेस कॅम्पला परत आलो. तिथल्या गप्पांमध्ये रात्रीच्या कॅम्पफायरमध्ये असं ठरलं की कामेट हे एका अर्थाने एशियाडसारखं होतं आणि लोकांची वयं आणि हे सगळं लक्षात घेता की ऑलिम्पिक्सचा प्रयत्न करायचा का, बरं, असा विचार तिथे पहिल्यांदा उदयाला आला. आणि तिथे कांचनजंगा हे नाव समोर आलं नव्हतं, परंतु हिमालयात 14 शिखरं 8,000 मीटरच्या वर आहेत. 8,000 असं त्यांना म्हटलं जातं. ते माउंटेनिंगमधलं एका अर्थाने ऑलिम्पिक्स तर नाही, तर त्यापैकी एखादं शिखर प्रयत्न करूया. लगेच दुसऱ्या वर्षी नको, पण 2 वर्षाच्या गॅपनी असं ठरलं. तुलनात्मक दृष्ट्या सांगायचं झालं तर कामेटचं बजेट होतं 80,000. बरं. 25,000 फुटाचं शिखर. हो. कांचनजंगा हे शिखर 28,400 फूट एवढ्या उंचीचं, त्याचं बजेट होतं 25 लाख. बापरे. आणि 88 साली 25 लाख हे खूप होते. खूप होते. कांचनजंगापेक्षाही जास्त मोठा डोंगर होता. सही. पण ते उभं करतानाही जाणवलेली माहिती पहिली नागरी मोहीम होती भारतातली. 8,000 मीटर उंचीवर जाणारी. सुरुवातीला म्हणजे हेटाळणी नाही झाली, पण लोकांच्या चेहऱ्यावरती बऱ्याच वेळा अविश्वास दिसला की हे काय भलतंच करायला निघालेत, जमणार आहे का. पण त्या मोहिमेला आम्ही प्रयत्न जे काही सुचेल त्या मार्गाने करायला लागलो. JRDN सारखा माणूस त्यावेळेला भेटला, त्यांनी सपोर्ट दिला. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी जोशी म्हणून आयुक्त होते, त्यांनी पहिली नमन त्यांनी सुरू केलं. 2.5 लाखाची ठाणे कॉर्पोरेशनकडून आम्हाला पहिली देणगी या स्वरूपात मदत मिळाली. सुमारे 2 वर्ष हे पैसे उभे करायला लागले. बरं. आणि या सगळ्या प्रयत्नात एक जाणवलेली गोष्ट अशी की ती बऱ्याच अंशाने लोकाभिमुख अशी मोहीम होती. कारण माउंटेनिंगच्या संदर्भातला एक आक्षेप असा असतो की हे लोकांना याच्यात काय मिळतं, बरोबर, तुम्ही तुमच्या डोंगरात जाता. खरं. पण तिथे असं एक लक्षात आलं होतं की बऱ्याच लोकांना आम्ही काहीतरी करतोय ते वेगळं आहे, महत्वाचं आहे. मग पानवाल्यापासून मंडळींनी आमच्या मोहिमेला मदत केली. आम्ही एक टी-शर्ट काढला होता तेव्हा, आय सपोर्ट कांचनजंगा अशा धर्तीचा. लोकलमध्ये अनोळखी चेहऱ्याचा माणूस भेटायचा आणि त्याच्या अंगावर तो आय सपोर्ट कांचनजंगा टी-शर्ट असायचा. आणि मला त्याचा अर्थ छान वाटायचा आणि मला कळायचं की अरे याने आपल्याला 100 रुपये दिलेले, ते 100 रुपये दिलेत एक्सपिडिशनला. पण अशा वेगवेगळ्या मार्गातून ते पैसे उभे राहिले. दुर्दैवाने मोहीम 500 फुटांनी हुकली, पण तो अनुभव अफाट होता, अफाट. 24 जण 95 दिवस ही एक्सपिडिशन. आणि जनसामान्य सगळे सामील, म्हणजे मासमध्ये न्यायचं लोक जोक नाही. आमच्या बरोबर वर्तमानपत्रातून बातम्या किंवा ह्या पद्धतीने आमच्या बरोबर होती, हे खूप महत्वाचं होतं. खरं. त्यांनी एका अर्थाने महाराष्ट्रात आपल्याकडे अशा मोहिमांचा पाया रचला. म्हणजे आता गिरीप्रेमी म्हणून पुण्याचा क्लब आहे, त्यांनी ऑलरेडी 4 8,000वरची शिखरं पादाक्रांत केली. 98 साली सुरेंद्र चव्हाण एव्हरेस्ट चढला. त्याचा एक पाया या 88च्या मोहिमेने घातला. हो. पण तुम्ही ह्याच्यापूर्वी प्रशिक्षण घेतलं होतं या मोहिमेपूर्वी की नंतर मग इंग्लंडमध्ये? नाही, माउंटेनिंगचं शिक्षण इथे झालेलं. अच्छा. मनालीला बेसिक कोर्स, उत्तरकाशीला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंगमधून ॲडव्हान्स कोर्स केलेला. हो. हे सगळं करत असताना एक दुसरा एक प्रवाह सुरू झाला होता माझ्या आयुष्यातला. त्याचं झाली IITतून बाहेर पडताना असाच मित्रांचा ग्रुप ठाण्यातला पुण्यातला असं मिळून एकत्र आला. शाळेतल्या मुलांना डोंगरात नेऊ, अरे वा, अशा एका रोमॅन्टिक कल्पनेतून तो प्रकार सुरू झाला. 6 शिबिरं ऑर्गनाईज करायला आम्ही सुरुवात केली, 8 ते 14 या वयोगटातल्या मुलांसाठी. पहिल्याच वर्षी सुरुवातीच्या पालकांचे प्रश्न, शाळांचे प्रश्न, होईल ना, झेपेल ना, या नंतर त्या वर्षामध्ये आम्ही सुमारे 1000 मुलांना बाहेर घेऊन गेलो. बरं. वेगवेगळ्या शिबिरांना, पण एकंदर संख्या 1000च्या वर गेली. हा फार उत्साहवर्धक प्रकार होता. क्या बात. आणि
वय असं होतं, जबाबदाऱ्या कमी असतील म्हणून कदाचित असेल, हो की यात काही करायचं असेल तर आपल्याला पुढे शिकायला पाहिजे. हो हो या संकल्पनेतून माझा शोध सुरू झाला. स्कॉटलंडमध्ये 1 वर्षाचा टीचर्स डिप्लोमा इन आउटडोर एज्युकेशन असा सापडला. अच्छा. 82-83 साली ते प्रशिक्षण मी घेतलं. कल्पना अशी होती की हे आपल्याकडे आणावं आणि त्या प्रयत्नातून काही रानफूल नावाची संस्था सुरू झाली. म्हणजे आज अभिमानाची गोष्ट आहे की शाळेतली मुलं वेगवेगळ्या कॅम्प्सना जायला लागली आहेत, राफ्टिंग करायला लागली आहेत, ट्रेक्सना जायला लागली आहेत. Amazing आहे. त्याची सुरुवात ती कुठेतरी त्या 78 साली होती आणि त्या शिक्षणाचा निश्चित फायदा झाला. होय होय. पण हे आउटडोर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामची जी कल्पना आहे ती नेमकी काय आहे आणि त्या प्रोग्रामचा लाभ 650 संस्थांनी घेतला आहे. 1,00,000 लोक याच्यामध्ये सामील आहेत. तर हे काय आहे नेमकं? मी IITचा इंजिनियर, हो 5-6 वर्ष केली इंजिनियर म्हणून नोकरी केली. परंतु हे जे काही पॅशन होतं, डोंगर बाहेर जाणं, ते स्वस्थ बसून देणं अवघड होतं त्यांनी. तर त्याच्यातून सुरुवात होऊन बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संकल्पना की आउटडोर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, की आउटडोअर्समधला अनुभव, साहसी अनुभव याचा एक माध्यम म्हणून मॅनेजमेंट डेव्हलपमेंटसाठी, टीम बिल्डिंग, लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी करून घेणे. हे एका अर्थाने शास्त्र मला ब्रिटनमध्ये गवसलं. बरं. असल्या काही कार्यक्रमांवरती काम करायची संधी मिळाली. त्यातून पहिला प्रोग्राम आम्ही 1990 साली भारत पेट्रोलियमसारख्या मान्यवर संस्थेच्या मॅनेजर्ससाठी केला. अच्छा. लोणावळ्याजवळच्या राजमाची किल्ल्यावर सिनियर मॅनेजर्स 7 दिवस डोंगरात राहायला होते. क्या बात आहे. वा. आणि त्याच्यामधलं महत्त्वाचं अंग असं की आउटडोर हा अनुभव हा एक भाग जो अतिशय पॉवरफुल, अतिशय ताकदवान असा अनुभव असतो. पण त्यात घडलं काय ह्याच्यात आपण कुठेतरी स्वतःकडे बघायला लागतो आणि त्याच्यात डेव्हलपमेंटची किंवा विकासाचे रस्ते किंवा मार्ग असतात. प्रत्येकजण एकसारखा असत नाही, कारण संघभावना याच्यावर निबंध लिहायला सांगितलं तर आपण सगळेजण छान लिहू, प्रत्यक्ष पण अनुभव, एकत्र काम करताना ज्या अडचणी येतात त्या बऱ्याच वेळेला आपण जसे आहोत त्यामुळे असतात. मी एका पद्धतीने वागतो, मग त्याला मी गोंडस नाव देतो की काय करू, स्वभाव आहे. पण स्वभाव आपला काही जन्मजात आलेला नसतो, तो घडलेला असतो आणि म्हणूनच त्यात काही सुधारणा करता येतात. पण हे कुठेतरी या अनुभवातून असं प्रकर्षाने तुमच्या डोळ्यासमोर या आउटडोर मध्ये उभं राहतं. माणसं एका अर्थाने नागडी होतं. हो खरे. आणि ते झाल्यानंतर तिथला महत्वाचा भाग या आउटडोर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम मधला की भेडसावणारं काही नसतं. माझ्या प्रमोशनला याचा धक्का लागेल काम काय, ते अनुभव जिवंत असतात. माणूस खुलून त्याच्याबद्दल बोलायला तयार असतो आणि त्याच्यातून त्याला त्याच्या स्वतःच्या सुधारणेचे किंवा स्वतःमध्ये काय वाढ करता येईल याचे मार्ग किंवा हे एक आत्मशोधाचं हेच आहे, प्रक्रियाच आहे नाही का. एक आत्मचिंतन आहे, आत्मशोध आहे आणि त्याच्यातून माझ्या प्रगतीचे रस्ते कुठले असू शकतात हे लादले जात नाहीत, हे त्या माणसांना सापडतात. करेक्ट. अशा कार्यक्रमात ही याची महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात की पॅशन असं असते आणि पॅशनेटली लोक काम करतात ह्या ट्रेकिंगमध्ये किंवा रॉक क्लाइम्बिंगमध्ये. पण आता अलीकडे पॅशन एकीकडे राहिली आणि फॅशन जास्ती वाढायला लागले. तुमचं काय निरीक्षण आहे याच्याबाबत? 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक, केवळ आकड्यात बोलायचं झालं तर डोंगरात जाणारी, आउटडोअर्समध्ये जाणारी संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. हे कौतुकास्पद आहे, चांगलं वाटतं याच्याबद्दल. पूर्वी शेवटची कर्जत लोकलला एका डब्यामध्ये कुठेतरी एखाद दुसरा ग्रुप भेटायचा. मी ही 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. बरोबर. आता नुसतं गाड्या किंवा एसटीनी नाही, लोक स्वतःच्या गाड्या काढून आता ट्रेकला जायला लागली. कदाचित ऐपतही वाढली आहे. पण हरिश्चंद्रगडावरती एकाच वेळेला 5-5, 6-6 ग्रुप्स भेटणं किंवा राजगडावर ग्रुप्स भेटणं ही काही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. किंवा एवढं कशाला, आजकाल आपल्या नात्यातलं किंवा ओळखीच्यातलं कोणतरी ट्रेकर किंवा बाहेर जाणारा असतो. बरोबर. पूर्वी म्हणजे हे अतिशय विरळ होतं. तर जे प्रमाण वाढलेलं आहे आकडेवारीमध्ये ते निश्चितच आनंददायक आहे, उत्साहवर्धक आहे. पण दुर्दैवानी विविध कारणं असतील त्याला, परंतु तुम्ही म्हणला तसं पॅशन आणि आजकाल फॅशन झाली आहे का. मला एक असं वाटतं की पूर्वी एक आरोप व्हायचा की अहो कशाला जातं तुम्ही डोंगरात तडमडायला, तुम्ही पलायनवादी आहात काय. नव्हतो. पण आज बघताना या बऱ्याच मंडळींकडे एक असं जाणवतं की ही मंडळी खरंच इथे इतकी घुसमटलेली आहेत की कुठेतरी पळून जाऊया म्हणून डोंगरात जातात. तिथे गेली की पुन्हा परत येणारेचे जे पाश असतात ते त्यांना ओढत असतात. यामुळे ते तिथेही स्वस्थ नसतात किंवा तो आनंदही घेऊ शकत नाहीत.
पण मी गेलो होतो हे फेसबुकवर टाकायला किंवा व्हॉट्सअपवर टाकायची भयंकर उत्सुकता असते. पण मला एक असं वाटतं की अनुभवाची सखोलता कुठेतरी गायब होत चालली आहे काय, की मी जर का एखाद्या डोंगरावर एखादं शंकराचं देऊळ आहे तिथे उभा आहे आणि तो निसर्ग मी आत कुठेतरी मुरवून घेतोय, हे करतोय, हे मला महत्वाचं आहे का तिथे पटकन सेल्फी काढून अहो मी इथे आहे, याची भयंकर एकच. आणि इथे रेंज येते वगैरे, हे काय चावट ऍड आहे. संदन व्हॅली म्हणून एक सुंदर जागा आहे रतनगडाच्या उत्तरेला, एक सुमारे किलोमीटरभर लांबीची घळ, 300 फुटाच्या भिंती आणि तो निसर्गाचा चमत्कार आहे. ही जागा 2005 साली कुणीतरी थोडीफार प्रसिद्धीस आणली. आज जेमतेम 10 वर्षानंतर ती एका टीव्हीच्या ऍडमध्ये येते आणि तिथे एक 4-5 मुलं बसली आहेत, एक 2-3 जणांचा ग्रुप येतो, तो म्हणतो काय मस्त जागा आहे, इथे कुठलंच नेटवर्क नाही वगैरे वगैरे. आणि ते 4-5 मुलांचं टोळकं सेलफोनवरती सिनेमा बघत बसलेत आणि ते त्यातली मुलगी म्हणते की दिस इज टू मच, तर त्यातला मुलगा मागे वळून म्हणतो टू मच नाही 4G आहे म्हणे. आणि एका अर्थाने एकीकडे किळस येते की अरे गाढवांना तिथे बसून सिनेमा वगैरे घरी बसा ना. हो ना, हा एक भाग. तिथे जाऊन सिनेमा काय धोकादायक गोष्ट अशी आहे की अशा चांगल्या जागा इतक्या पटकन ऍडमध्ये येतात, ही भेडसावणारी गोष्ट आहे. कारण तिथे आणखीन असेच मूर्ख गोळा होणार आहेत आणि ते कुठेतरी फुटलेल्या काचा, दारू पिऊन प्लास्टिकचा कचरा, हे बहुतेक ठिकाणी इतकं वाढत चाललेलं आहे. वाट लावतात अक्षरशः त्या निसर्गाचा सुथडा करणे किंवा गोडा करणे हे किळस आणणारा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये चंगळवाद असेल, टेक्नॉलॉजी असेल, कुठेतरी टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यापेक्षा टेक्नॉलॉजी आपल्यावरती स्वार होत चाललेली आहे. ही विकृती आहे. हो हो, आणि त्रास होतो. हे थांबायला पाहिजे, खरंच थांबायला पाहिजे. तुमची पुस्तकं पण ह्या संदर्भामध्ये म्हणजे ह्या गिर्यारोहणाबद्दल किंवा ट्रेकिंगबद्दल आहेत. धुंद स्वच्छंद तुमचं पहिलं पुस्तक, नंतर लॉग ग्रिफिन आलं, त्याचं छान प्रकाशन झालं ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये खूप लोक होते. मी ठाण्यातल्या प्रकाशनाला हजर होतो. कॅम्प फायर पण तुमचं एक पुस्तक आहे, ते ह्याच्याबद्दल सांगा ना. वाचकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला, काय काय? धुंद स्वच्छंद 94 साली म्हणजे नशीब होतं की तेंडुलकरांच्या हस्ते प्रकाशन झालं. क्या बात. कॅम्प फायर आता वर्ष अजून व्हायचं आहे. धुंद स्वच्छंदाच्या 3 एडिशन त्या काळी संपल्या होत्या. वर्षभराच्या आत कॅम्प फायरच्या 3 एडिशन संपल्या आहेत. ते जास्त करून गिर्यारोहणाचे, निसर्गातल्या भटकंतीचे आणि कुठेतरी आपलं आणि निसर्गाचं नातं आणि त्यातून एक मिळणारा निखळ आनंद याच्यावरती भाष्य होतं. त्यात भेटलेली माणसं, त्यात आलेले अनुभव आणि ते प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे. लॉग ग्रिफिन हा माझा पहिलाच प्रयत्न होता कादंबरी लेखनाचा. त्याच्या 5 एडिशन्स येऊन गेल्या. फार सुरेख. आणि कुठेतरी ही जे की भटकंती, वेगळ्या गोष्टींचा शोध घेणे, माणसं भेटणे, हे जे कुठे काही संचित आहे त्याचा या लेखनात खूप उपयोग होतोय असं मला जाणवतं. ते लिहिताना मला तर मजा येतेच, लोकांनाही येते असं त्याच्या लोकप्रियतेवरून लक्षात येते. क्या बात आहे. ही सगळी मजा अशीच चालत राहो. आणि तुम्ही शेवटी काय सांगाल सगळ्यांना, ही जी ट्रेकिंगसाठी, रॉक क्लाइम्बिंगसाठी जी मुलं निघतात, खूप उत्साह आहे तरुणांना, पण एक त्यांच्यातला एक मोठा माणूस 4 पावसाळे अधिक बघितलेला म्हणून जाता जाता काय शेवटी सांगाल? मला वाटतं मी अपघाताने, मगाशी सुरुवातीला म्हटलं अपघाताने या वेगळ्या वाटेला लागलो, पण तेव्हा आजूबाजूला असलेली सिनियर मंडळी यांच्याकडून मिळालेलं जे संचित होतं ते एका अर्थाने संस्कार होते. आज क्लब्स हे लयाला गेलेले आहेत, ते संस्कार कुठेतरी गायब होत चाललेत. आणि संस्कारातून आपल्याला काय मिळतं, चांगलं काय, वाईट काय, हे एक दृष्टी, विवेक मिळतो. तो आज हरवत चाललाय. तर आता आज डोंगरात जाणाऱ्या मंडळींनी तो निखळ आनंद घेऊन तो स्वतःसाठी आधी पूर्णपणे घ्या. क्या बात. मग लोकांना द्यायचा प्रयत्न करा. फक्त सांगू नका की आम्ही तिथे होतो. तो आनंद पसरवायचा प्रयत्न करा. एवढंच मी सांगू इच्छित. हा आनंद चहूदिशांना पसरत राहो आणि त्याचा प्रकाश सगळ्यांना मिळो. आणि निसर्ग, लोक, हे संपूर्ण जो संबंध आहे हा परस्पर एक काय म्हणू आपण, एकजिन्सी हो, अशी आपण या संवादाच्या सांगता करताना इच्छा व्यक्त करूया. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला दीर्घारोग्य मिळो अशा सगळ्या शुभेच्छा व्यक्त करून धन्यवाद. नमस्कार.